Hello guys, this is Rahul Patil. In previous lecture, we discussed vocab, root words, phrasal verbs and lots of. In today's lecture, we will learn new interesting words. Okay? Before starting the session, please do like, share and subscribe the channel. Let's start the session. बघा मित्रांनो, आज आपण काहीतरी नवीन इंटरेस्टिंग वर्ड आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर काय बघूया. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर वर्ड पॉवर मेड इझी यामधले मी काही वर्ड्स डिस्कस करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त द हिंदू याच्यातले जे काही वर्ड आहेत ते आपण डिस्कस करू. सेशन खूप इम्पॉर्टंट असेल, सगळ्यांनी शेवटपर्यंत सेशनला बघा, कारण या सेशनमध्ये लास्टला आपण जे काही पार्ट 1, 2, 3 जे काही वोकॅब घेतलेली त्याचं रिव्हिजन पण आपण घेऊ. ठीक आहे, चला मग सेशनला स्टार्ट करूया. तसंच एक महत्वाची न्यूज म्हणजे काय तर आरआरबी पीओ IBPS आरआरबी पीओ ची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. खूप काही मुलांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, तर खूप काहींसाठी दुःखाची आहे. ठीक आहे, याबद्दल जास्त डिस्कस न करता सेशन स्टार्ट करू, कारण मला जास्तीत जास्त शब्द कव्हर करायचे. ओके, लेट स्टार्ट द सेशन. बघा आता काय असतं, वर्ड पॉवर मेड इझी. आपण रूट वर्ड बघितले, फ्रेझर वर्ब बघितले, त्याचप्रमाणे एक इम्पॉर्टंट बुक असतं बघा, वर्ड पॉवर मेड इझी. खूप इम्पॉर्टंट आणि खूप छान बुक आहे व्होकॅब साठी. ठीक आहे, पण याच्यात सगळे जे आपण व्होकॅब ते कव्हर करू शकतो का नाही, कारण याच्यात जवळपास 45 ते 50 पर्यंत सेशन आहेत आणि एका सेशन मध्ये 10 वर्ड्स असतात. ठीक आहे, तर मी असं डेली एक सेशन नाही घेऊ शकत. आपण जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याच्यातले किंवा एक 2 सेशनही घेऊ आपण, त्याबद्दल टेन्शन नाही. पण जे इम्पॉर्टंट वर्ब आहेत जे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते आपण डिस्कस करू. हे आणि याच्या व्यतिरिक्त द हिंदू अनालिसिस जे की एक्झामला विचारलं जातं, असे दोघं आपण प्रिफर करू आणि दोघांमधून जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर टुडे आपण फर्स्ट सेशन घेऊ. बघा, सेशन फर्स्ट 10 वर्ड्स. आता याच्यात काय दिलेलं आहे, एका सेशनमध्ये 10 वर्ड्स दिलेले असतात, त्याबद्दल डिस्कस केलेलं असतं. तर आपण फक्त 10 वर्ड्स डिस्कस करू का तर नाही, आपण 10 व्यतिरिक्त जे त्याच्याशी रिलेटेड आहे असेही मी वर्ड्स घेईल. ठीक आहे, अवांतर जे वर्ड्स आहेत, असं काही नाही की हे बुक्सलाच फॉलो करायचं. याच्यातले जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत किंवा जे सेशन आहेत ते मी डिस्कस करेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर जनरली काय आहे बघा, सेशन फर्स्ट मध्ये 10 वर्ड्स आहेत, पण मी 10 घेतलीत का याच्या व्यतिरिक्त आपण जास्त घेतलेले आहेत का. 10 तर आहेत, त्या व्यतिरिक्त पण आहेत जे की याच्याशी रिलेटेड आहेत का, तुमचं जे आहेत कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, तुमचे व्होकॅब इन्हान्स करण्यासाठी. जसं की प्रिव्हियस लेक्चरला आपण रूट वर्ड बघितले होते, त्याचप्रमाणे फ्रेझल वर्ब्स बघितले होते. ठीक आहे, तर या सेशनमध्ये खूप काही तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे, व्होकॅब इन्हान्स होणार आहे. लेट्स स्टार्ट द सेशन. बघा मग, आता हा वर्ड सगळ्यांना माहित असेल, इगो. रूट वर्ड बघा, इगो म्हणजे काय, आय किंवा सेल्फ एस्टीम. इगो म्हणजे काय, आय किंवा सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ इम्पॉर्टन्स. आपण म्हणतो त्याला खूप इगो आहे म्हणजे काय तर स्वतः. आता एस्टीम म्हणजे काय, रिस्पेक्ट देणे. जर स्वतःला खूप रिस्पेक्ट देतो, जास्त रिस्पेक्ट देत असेल, स्वतःला आपल्या भाषेत म्हणतो आपण स्वतःला शहाणा समजतो, त्याला म्हणतो आपण इगो. ठीक आहे, आय म्हणजे काय, त्याच्यावरून 2 वर्ड्स तयार होतात मित्रांनो. एक असतो इगोइस्ट. मग हे जे 2 वर्ड्स आहेत, एक असतं इगोइस्ट आणि एक असतो इगोटिस्ट. या दोघं वर्ड्स मध्ये जास्त डिफरन्स नाही. तुम्ही जर डिक्शनरी सर्च केलं, ठीक आहे, त्याच्यात जास्त तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही. खूप सटल डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, टी याच्यात एक्स्ट्रा आहे, पण मिनिंग मध्ये काय डिफरन्स आहे ते बघू आपण. बघा, इगोइस्ट आणि इगोटिस्ट असे 2 वर्ड्स असतात. इगोइस्ट म्हणजे काय, सेल्फ ऍडमायर, बिलीव्ह इन सेल्फ ऍडव्हान्समेंट. आणि इगोटिस्ट म्हणजे काय, टॉक अबाउट अकम्प्लिशमेंट किंवा त्याला म्हणतात आपण बोस्टर. बोस्टर म्हणजे काय, बडाया मारणारा. सर आम्हाला तरी याचा मिनिंग समजला नाही असं मला वाटत असेल. बघा, इगोइस्ट म्हणजे काय, ज्याला खूप इगो असतो, आणि इगोटिस्ट म्हणजे पण ज्याला खूप इगो असतो. दोघांचा मिनिंग जवळपास सेम आहे, पण डिफरन्स काय आहे, इगोइस्ट म्हणजे ज्या व्यक्तीला इगो असतो पण तो बोलून दाखवत नाही. एखाद्याला इगो आहे, फक्त त्याच्या बोलण्यावरून म्हणजे त्याचा राहण्यावरून आपल्याला त्याचा इगो दिसून येतो, त्याच्या वागण्यावरून. पण इगोटिस्ट, आता हा बघा, हा टी वरून लक्षात घ्यायचं काय, टॉक. इगोटिस्ट म्हणजे काय, टॉक अबाउट अकम्प्लिशमेंट. जो इगो तर आहेच पण बोलून दाखवतो, मी असा, मी खूप हुशार आहे, माझ्याशिवाय ते होऊ शकत नाही. ठीक आहे,
मी पूर्ण क्लासमध्ये हुशार मुलगा आहे, मला सगळं येतं, ठीक आहे, असं जो काही बोलतो किंवा कुठल्या गोष्टीत मी जो बोलतो, जो बोलून दाखवतो, त्याला आपण एगोटिस्ट म्हणतो. जवळपास दोघांचा मिनिंग सेम. आणि इगोइस्ट मध्ये हा बोलत नाही पण ऍक्च्युअल तो इगो दाखवतो. ठीक आहे, तर आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. आपण नेक्स्ट वर्ड बघू, इगोसेंट्रिक. आता बघा इगोसेंट्रिक म्हणजे काय. आता इगोसेंट्रिक म्हणजे थिंकिंग ओनली ऑफ वन सेल्फ. जो फक्त स्वतःबद्दल विचार करत असतो त्याला इगोसेंट्रिक म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर सांगितलं, एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, सपोज मी, माझा मित्र श्याम आणि अजून एक मित्र गणेश, आम्ही 3 रूम मेट आहोत. ठीक आहे, तर त्याच्यातला जो गणेश आहे हा बाहेर गेलेला आहे आणि आमच्या रूम मालकाने गुलाबजामुन दिले. ठीक आहे, किती दिले, 6 दिले, म्हणजे प्रत्येकाला 2-2 दिले. तर याच्यातला गणेश मला काय म्हणतो की श्याम बाहेर गेलेला आहे, आपण काय करू, त्याचेही गुलाबजामुन खाऊन घेऊ. म्हणजे त्याच्याबद्दल जर विचार करत नसेल तर मी त्याला काय म्हणेल, काय इगोसेंट्रिक आहे तू, हाऊ इगोसेंट्रिक यू आर. ठीक, इगोसेंट्रिक म्हणजे काय, फक्त स्वतःबद्दल विचार करणारा, दुसऱ्यांचा विचार जो करत नाही त्याला इगोसेंट्रिक म्हणतो. नेक्स्ट इंट्रोवर्ट. आता बघा इंट्रोवर्ट हा एक ऍक्च्युअल इथं पण रूट वर्ड असतो वर्ट. वर्ट म्हणजे काय मित्रांनो, टर्न. वर्ट म्हणजे काय, टर्न करणे. इंट्रोवर्ट म्हणजे काय, इंट्रो म्हणजे आत, इंट्रो म्हणजे आत आणि वर्ट म्हणजे झुकणे, जो म्हणजे स्वतःमध्ये झुकलेला असतो. म्हणजे इन शॉर्ट अ शाय पर्सन. बघा एक्झामला भरपूर वेळेस विचारले गेलेले इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे काय, खूप शाय पर्सन. त्याचा अपोजिट आहे एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय मित्रांनो, मग सोशिएबल पर्सन, जो इतरांशी इझिली मिक्सअप होतो. बघा भरपूर काही अशी मुलं असतात जे कोणाशीही बोलत नाही इझिली. मुलं मुली जे असतात क्लासमध्ये किंवा कुठेही बघितलं तुम्ही तर ते कोणाशीही बोलत नाही, ते कसे असतात, मग शाय असतात. त्याला अजून एक शब्द आहे कॉय. ठीक आहे, इंट्रोवर्ट म्हणजे काय, अ शाय पर्सन. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, मग सोशिएबल पर्सन. सोशिएबल पर्सन म्हणजे समाजात इझिली मिसळणारा वगैरे, कोणाशी इझिली बोलणारा, त्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतो आपण. एक्झाममध्ये एखादं सेंटेन्स दिलं असतं बघा, मी जर म्हटलं तुम्ही आन्सर करा, कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर करा. शी इज अँड डॅश गर्ल. बघा, शी इज अँड डॅश गर्ल, शी लाईक टू मीट पीपल. काय येईल बरं आन्सर मित्रांनो, इंट्रोवर्ट येईल का एक्स्ट्रोवर्ट. शी इज अँड डॅश गर्ल, डॅश मध्ये तुम्हाला भरायचं आहे इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट. शी इज अँड डॅश गर्ल, शी लाईक्स टू मीट पीपल. तिला लोकांना भेटायला आवडते, ती डॅश डॅश गर्ल आहे. मग ती कशी गर्ल आहे, इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे, हे कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर करा. नेक्स्ट ऍम्बिवर्ट. जर ऍम्बिवर्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. आता हा एक रूट वर्ड असतो मित्रांनो, ऍम्बी. ऍम्बी म्हणजे काय, तर बोट. ऍम्बी म्हणजे काय, भरपूर तुम्ही ऍम्बिव्हलेंट, ऍम्बिडेक्स्ट्रस, हा एक शब्द असतो. ऍम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय, कमेंट्स बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगा मला. ऍम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय, सांगितलेलं आहे भरपूर वेळेस मी. ठीक आहे, तर ऍम्बी म्हणजे काय, दोन, म्हणजे बोथ. म्हणजे कसा, जो इंट्रोवर्ट पण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट पण आहे. जो इंट्रोवर्ट पण असेल आणि एक्स्ट्रोवर्ट पण असेल त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर त्याला आपण म्हणतो ऍम्बिवर्ट. ठीक आहे, तर जनरली काही मुलं, जसं की मी काय ऍम्बिवर्ट आहे. म्हणजे काय, तर मला बघा मी इतरांशी, म्हणजे घरात जे ओळखीचे असतील त्यांच्याशी मी खूप बोलतो. ठीक आहे, त्यांच्यासोबत कसं असतो, मी एक्स्ट्रोवर्ट असतो. पण जर कोणी बाहेरचं असेल किंवा अनओळखी व्यक्ती असतील, ठीक आहे, किंवा जे ज्यांची काही गरज नसेल, त्यांच्याशी बोलण्याचा संबंध नसेल, तर त्यांच्यासोबत मी कसं असतो, इंट्रोवर्ट असतो. म्हणजे ज्या बोथ क्वालिटीज असतील, एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट, त्याला म्हणतो आपण ऍम्बिवर्ट. ठीक आहे, याच्यातला ऍम्बी म्हणजे बोथ. त्याच्याकडून ऍम्बिडेक्स्ट्रस, याच्यासाठी एक तुम्हाला क्ल्यू देतो. ऍम्बिडेक्स्ट्रस हे हा म्हणजे काय, तर तुम्ही जर 3 इडियट्स बघितला असेल, त्याच्यातला जो व्हायरस असतो त्याला आपण ऍम्बिडेक्स्ट्रस म्हणतो. तर याचं मिनिंग तुम्ही मला आता कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट बघा, आता 7 झाले. नेक्स्ट बघू आपण 8. आता 8 बघण्याआधी बघा इथे मित्रांनो एक वर्ड दिलेला आहे, अँथ्रोप. अँथ्रोप म्हणजे काय मित्रांनो, ह्युमन किंवा ह्युमन बिंग. अँथ्रोप म्हणजे काय, ह्युमन किंवा ह्युमन बिंग. मी जर म्हटलं अँथ्रोपोलॉजी, अँथ्रोपोलॉजी
बघा इथे एक रूट वर्ड आलेला आहे लॉजी. मी तुम्हाला कालच म्हणजे प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं होतं लॉजीचं रूट वर्ड काय असतं, म्हणजे काय, स्टडी करणे. लॉजी म्हणजे काय बघा, बायोलॉजी, झूलॉजी, ठीक आहे. तर यांचं मिनिंग काय असतं, स्टडी करणे असतं रूट वर्ड. आणि इथं आलेलं आहे अँथ्रोप. अँथ्रोप म्हणजे काय, ह्युमन किंवा ह्युमन बिंग. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय मग, स्टडी ऑफ ह्युमन बिंग किंवा ह्युमन, जे माणसांचा अभ्यास करतात, ह्युमन बिंगचा जो अभ्यास करतो त्याला, त्या शास्त्राला म्हणतो आपण अँथ्रोपोलॉजी, ठीक आहे. आणि फिलॅन्थ्रॉफी बघा पुन्हा आलेला इथं अँथ्रोप हा वर्ड आलेला आहे. अँथ्रोप म्हणजे काय, ह्युमन. अँथ्रोप म्हणजे काय, ह्युमन. आणि फील बघा हा एक रूट वर्ड आहे मित्रांनो. फील म्हणजे काय, तर लव. फील म्हणजे काय, लव. आता तो फील नाही, FEEL फील नाही, फिलिंग वाला वेगळा. हा फील म्हणजे काय, लव. फिलॅन्थ्रॉफी, फिलॅन्थ्रॉफी म्हणजे काय, लव टू मॅनकाइंड. बघा फिलॅन्थ्रॉफी काय असतं, जे सोशल वर्क करतात, जे दुसऱ्यांसाठी काम करतात, त्यांना आपण म्हणतो फिलॅन्थ्रॉफी. अँथ्रोप म्हणजे ह्युमन बिंग किंवा मॅनकाइंड, ठीक आहे. आणि लव टू मॅनकाइंड, फील म्हणजे काय, लव. फिलॅन्थ्रॉफी म्हणजे काय, लव टू मॅनकाइंड, सोशल वर्क करणारा. नेक्स्ट मिसअँथ्रॉफी बघा पुन्हा. मग तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला काय काय सांगितलं होतं, मिस सांगितलं होतं, डिस सांगितलं होतं. यांना काय म्हणतो आपण, प्रिफिक्स म्हणतो मित्रांनो. ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील प्रिव्हियस त्यांनी आधी बघा, जास्तीत जास्त तुमच्या लक्षात येईल. मिस म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी, ठीक आहे. मिसअँथ्रॉप, मिसअँथ्रॉप म्हणजे काय मग, अँथ्रोप म्हणजे ह्युमन, मिस म्हणजे डिसलाईक करणे, हेट करणे, मिसोजिनिस्ट वगैरे सांगितलं होतं. तर मिसअँथ्रोप म्हणजे काय, वन हू हेट्स मॅनकाइंड, ज्यांना ह्युमन बिंग आवडत नाही किंवा माणसं आवडत नाही, त्यांना आपण म्हणतो मिसअँथ्रोप. त्यांना काय म्हणतो आपण मित्रांनो, मिसअँथ्रोप. नेक्स्ट लायकॅन्थ्रोप. मग याच्यावरून तुमच्या लक्षात असेल की अँथ्रोप म्हणजे तर ह्युमन किंवा मॅन, आणि लायकॅन्थ म्हणजे काय, तर उल्फ. लायकॅन्थ म्हणजे काय, तर उल्फ मॅन. काय आलं माहिती मिनिंग, उल्फ मॅन. मूवी पण आहे बघा, उल्फ मॅन म्हणजे लांडग्यासारखा जो माणूस असतो, एक मूवी पण आहे, बघू शकता तुम्ही. तर लायकॅन्थ्रोप म्हणजे काय, तर उल्फ मॅन, ठीक आहे. नेक्स्ट असेटिक. असेटिक, असेटिक म्हणजे काय मित्रांनो, तर संत. असेटिक म्हणजे काय, संत. आता संत म्हणजे काय, त्याला म्हणतो सेल्फ डिनाईंग. त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ डिनाईंग. डिनाय म्हणजे काय, डिनाय म्हणजे रिजेक्ट करतो. सेल्फ म्हणजे काय, स्वतःहून. जर आपण एखादी गोष्टी स्वतःहून टाळत असू, म्हणजे त्याग करणे मराठीत, आपण त्याग करतो. त्याग कोण करू शकतो, जो संत असेल, जो कपडे, ऐशो आराम, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी त्याग करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, संत म्हणतो. म्हणजे असेटिक म्हणजे काय, तो स्वतःहून काही गोष्टींचा त्याग करतो. आपल्या भाषेत तुम्ही त्याला संत म्हणून समजू शकता, असेटिक, ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजत असेल. नेक्स्ट जीवाईनी गाईन. हा रूट वर्ड ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. आता ह्या त्या बुकमध्ये आलेला आहे म्हणून मी पुन्हा रिवाइज करतो. बघा गाईन म्हणजे काय, विमेन. गाईन म्हणजे काय मित्रांनो, विमेन. याच्यावरून एक वर्ड आला मिसोजिनिस्ट. मिसोजिनिस्ट आताच बघितलं मी. मिसो म्हणजे काय, हेट करणे. गाईन म्हणजे काय, विमेन. आणि IST लागला म्हणजे काय, प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं तुम्ही. IST लागला म्हणजे काय असतं, पर्सन. जो व्यक्ती तो करतो त्याला आपण IST लावतो बघा. जसं सायंटिस्ट, केमिस्ट, IST पण शेवटी त्याचप्रमाणे. मिसोजिनिस्ट म्हणजे काय, वन हू हेट्स विमेन. जो स्त्रियांचा हेट करतो, ज्यांना स्त्रिया आवडत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, मिसोजिनिस्ट, ठीक आहे. नेक्स्ट फिलोजिनिस्ट. बघा फिल, फिल म्हणजे काय, आता सांगितलं. फिल म्हणजे लव करणे. आणि जिनिस्ट म्हणजे काय मग, जो स्त्रियांवरती प्रेम करतो, म्हणजेच काय, ज्यांना स्त्रिया आवडतात. लाईक्स किंवा ऍडमायर्स विमेन. फिल म्हणजे लव. बघा इथंच फिलचं रूट वर्ड तुम्हाला लक्षात आला. मिसोजिनिस्टचा अपोजिट काय मग, फिलोजिनिस्ट. फिलोजिनिस्ट म्हणजे वन हू लाईक्स वुमन, आणि मिसोजिनिस्ट म्हणजे काय, वन हू हेट्स विमेन. आय थिंक सगळ्यांना समजलेलं असेल. नेक्स्ट बघू. हा बघा, आता मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण रूट वर्ड बघितला होता, गाईन, ठीक आहे, किंवा जिनिस्ट म्हणू शकता. तर गायनॅकोलॉजिस्ट म्हणजे काय, गायनोफोबिया म्हणजे काय, गायनोक्रेसी म्हणजे काय, हे सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. का, कारण मी ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला रूट वर्ड मी क्रेसी पण डिस्कस केलेला आहे, फोबिया पण आपण डिस्कस केलेला
आहे. फोबियाचं भरपूर वर्ड्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. क्रेसीमध्ये डेमोक्रेसी, ऑटोक्रेसी, थिओक्रेसी, प्लिटोक्रेसी, ठीक आहे, मोनोक्रेसी, असं भरपूर काही आपण मोनार्की भरपूर काही डिस्कस केलेले आहे. ते सगळ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये याचे आन्सर करायचे. नेक्स्ट बघा 17 झालं, आता 18 गॅमी. हा, आता गॅमी म्हणजे काय बघा, गॅमी बद्दल पण आपण डिस्कस केलं होतं मित्रांनो. आता गॅमी म्हणजे काय, गॅमी म्हणजे काय, टू मॅरेज, लग्न करणे, ठीक आहे, मॅरेज म्हणा, ठीक आहे. मग असतो वर्ड मोनोगॅमी, पॉलिगॅमी, बायगॅमी, मिसोगॅमी, ठीक आहे. असे भरपूर वर्ड तुम्ही तयार करू शकता. गॅमी म्हणजे लग्न, मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे अनेक, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यावरती एक वर्ड आलेला आहे बघा, हा याच्यातला आहे सेशन 10 मधला, सेशन 1 मधला हा वर्ड आहे मिसोगॅमिस्ट. बघा मिसो म्हणजे काय, आता सांगितलं. मिसो म्हणजे काय, हेट करणे. गॅमी म्हणजे काय, तर लग्न. आणि IST लागला, IST म्हणजे काय, मग पर्सन, जो लग्न करायला हेट करतो, ज्याला लग्न करायला आवडत नाही, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, मिसोगॅमिस्ट. भरपूर उदाहरण आहेत मिसोगॅमिस्ट, ज्याला लग्न करायला आवडत नाही. सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे राहुल गांधी, आणि दुसरं म्हणजे आपले अभिषेक सर, ठीक आहे. असे भरपूर एक्झाम्पल आहेत, असं जस्ट किडिंग. तर हे काय, मिसोगॅमिस्टचे एक्झाम्पल आहेत. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय, ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं असेल मित्रांनो. बघा याच्यात सेशन फर्स्ट मध्ये फक्त 10 वर्ड्स दिले होते, पण मी त्या व्यतिरिक्त भरपूर तुम्हाला वर्ड्स सांगितले इझिली. आपण आता हे रिवाइज करणार आहोत, आणि याच्यानंतर ठीक आहे जे आतापर्यंत झालेले आहेत रूट वर्ड्स किंवा फ्रेझल वर्ड्स, ते पण आपण डिस्कस करू, ठीक आहे. तर जर तुमची इच्छा असेल की सर हे पूर्ण बुक तुम्ही कव्हर करा आणि याच्या व्यतिरिक्त पण काही नवीन नवीन द हिंदू मधले वर्ड घ्या, तर असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला, ठीक आहे. लाईक करा, कमेंट्स करायला विसरू. भरपूर मुलं काय करतात, मला पर्सनली व्हॉट्सअपवरती कमेंट्स करतात, सर खूप छान व्हिडिओ आहे. तर असं कमेंट्स न करता तुम्ही जर युट्यूबवरती डिस्क्रिप्शन कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स केलाय तर ते चांगलं असेल, ठीक आहे. चला मग डिस्कस करू पुन्हा, रिव्हिजन. इगो म्हणजे काय, आय किंवा सेल्फ एस्टीम. इगोइस्ट आणि इगोटिस्ट मधला डिफरन्स काय आहे, इगोटिस्ट हा बोलून दाखवतो, इगोइस्ट हा दाखवत नाही पण असतो, दोघं सेम. इगोसेंट्रिक म्हणजे काय, स्वतःच हे करणारा, दुसऱ्यांचा विचार न करणारा, इगोसेंट्रिक, ठीक आहे. तुमचा फ्रेंड जर फक्त त्याचा स्वतःचा विचार करत असेल तर तो कसा आहे, तर इगोसेंट्रिक आहे. नंतर इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, ॲम्बिवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे शाय पर्सन, त्याचा अपोजिट एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे कसा, सोशिएबल, इझिली मिसळणार. याच्यावरती भरपूर वेळेस एक्झामला फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा क्वेश्चन्स आलेले आहेत. शी इज अन इंट्रोवर्ट गर्ल और शी इज अन एक्स्ट्रोवर्ट गर्ल, ठीक आहे. हे काय सगळे पर्सनॅलिटी मित्रांनो, ठीक आहे. तर ॲम्बिवर्ट म्हणजे काय, जो इंट्रोवर्ट पण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट पण आहे. ॲम्बिवर्ट साठी बघा, तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर मी ॲम्बिडेक्स्ट्रस. तर ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय मित्रांनो, ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे वन हू यूज बोथ हँड सायमल्टेनियसली. जो एकाच वेळेस दोघं हात यूज करत असेल त्याला ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतो आपण. काय, डेक्स्ट्रस म्हणजे पण एक मिनिंग असतं. डेक्स्ट्रस म्हणजे स्किल, डेक्स्ट्रस म्हणजे हुशार, ठीक आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे बोथ हँड यूज सायमल्टेनियसली, जसं की व्हायरस लिहित होता ना, ठीक, तर त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस, ठीक आहे. नंतर गॅमी म्हणजे काय, लग्न करणे. मोनोगॅमी म्हणजे एक लग्न, पॉलिगॅमी म्हणजे अनेक लग्न, बायगॅमी म्हणजे 2 लग्न, मिसोगॅमी म्हणजे ज्याला लग्न करायला आवडणे, मिसोगॅमिस्ट, ठीक आहे. असे भरपूर वर्ड आहेत. नेक्स्ट अँथ्रोप. अँथ्रोप म्हणजे ह्युमन बिंग, ठीक आहे. बघा हा एक वर्ड राहिला सांगायचा, हाही सांगतो. बघा अल्ट्रुइस्ट हा एक वर्ड राहिला. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय मित्रांनो, बेनिफॅक्टर. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, बेनिफॅक्टर. आता बेने हा एक मुळात रूट वर्ड आहे. बेन म्हणजे चांगला, आणि याचा अपोजिट काय असतं मग, मॅलन्यूट्रिशन, मॅलेफॅक्टर. मॅल म्हणजे वाईट. हे पण रूट वर्ड्स आपण नंतर डिस्कस करू, ठीक आहे. फिलहाल याचं मिनिंग समजून घ्या. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजेच काय, फिलॅन्थ्रॉपी म्हणजेच काय, सोशल वर्क करणारा. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, जो दुसऱ्यांसाठी वर्क करतो, ठीक आहे, जो दुसऱ्यांचं भलं करतो, त्याला म्हणतात अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्टला तुम्ही सिनोनिम्स फिलॅन्थ्रॉपी म्हणू शकता, ठीक आहे. मग अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, निस्वार्थी किंवा दुसऱ्यांचा
भलं करणारा, समाजसेवक पण म्हणू शकतात. अँथ्रोप म्हणजे ह्युमन बिंग किंवा ह्युमन. अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन बिंग. फिलॅन्थ्रॉपी म्हणजे लव्ह टू मॅनकाइंड. मिसॅन्थ्रॉपी म्हणजे हेट्स टू मॅनकाइंड. लायकॅन्थ्रोप म्हणजे वुल्फ मॅन. असेटिक म्हणजे सेल्फ डिनाईंग पर्सन म्हणजे संत आपल्या भाषेत. ठीक आहे. आता गायनॅकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग. आता हे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायला सांगितलंय, मी सांगत नाही. ठीक आहे. तर मिसोजिनिस्ट म्हणजे हेट्स वुमेन आणि फिलोजिनिस्ट म्हणजे लाईक्स वर ॲडमायर वुमेन. याच्या व्यतिरिक्त पण आपण भरपूर काही घेऊ शकतो, पण मी ते नेक्स्ट व्हिडिओला घेईल. ठीक आहे. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आता जे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं आपण ते डिस्कस करू. आता ते काय घेतलेलं आहे ते बघू आपण. बघा आपण घेतलेलं काय काय होतं, तर आपण क्रेसी घेतलं होतं. फोबिया, बघा फोबिया घेतलेलं आहे रूटवर्ड. क्रेसी घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय घेतलेलं आहे, फोबिया, क्रेसी, अजून काय डिस्कस केलं होतं, फोबिया, क्रेसी, रूटवर्ड डिस्कस केलं. नंतर फ्रेझर वर्ब डिस्कस केले आपण, लुक, टेकचे फ्रेझर वर्ब डिस्कस केलेले. ठीक आहे. तर आपण हे अजून डिस्कस करू. बघा फोबिया मी सांगितलं होतं, तर सगळ्यांनी आन्सर करा मला. फोबियामध्ये काय काय बघितलं आपण, ॲक्वाफोबिया. तुम्ही आन्सर करा, मी फक्त वर्ड बोलणार आहे. जर येत नसेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघून हे डिस्कस करू शकतात, पुन्हा रीड करू शकतात. फोबियामध्ये सांगा मला, ॲक्वाफोबिया म्हणजे काय, पायरोफोबिया म्हणजे काय. ठीक आहे. पायरोफोबिया म्हणजे काय. नंतर सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे काय. मी हे वर्ड लिहितो ते तुम्ही मला आन्सर करा. सोमनॅम्बुलिस्ट, सोमनॅलोक्विस्ट. कारण आपण रूटवर बघितलंय फोबिया, क्रेसी, लोक, टेक, नंतर साईड. ठीक आहे. साईट हे सगळ्यांचे आन्सर तुम्हाला करायचे. साईट, नंतर बिसाईड. ठीक आहे. मला सांगा टेक आफ्टर म्हणजे काय. ठीक. सोमनॅम्बुलिस्ट, कार्निवरस, हर्बिवरस. ठीक आहे. अडॉप्ट, अडेप्ट. ठीक आहे. तर ह्याचं मिनिंग काय, हे सगळ्यांचं मिनिंग तुम्हाला सांगायचंय. पुन्हा मी विचारतो, जर येत नसेल तर ते मागची व्हिडिओ बघा. फोबिया बघू आपण. पायरोफोबिया, ॲक्वाफोबिया, एरोफोबिया. ठीक आहे. क्रेसीमध्ये डेमोक्रेसी, ऑटोक्रेसी, थिएटिसाइड, मॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड, फॅट्रिसाइड, अक्सरिसाइड. याचे जर तुम्हाला मिनिंग येत नसतील तर मागचे प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू, म्हणजे मागचे म्हणण्यापेक्षा प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच्या व्यतिरिक्त अडॉप्ट, अडेप्ट हे कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. ठीक आहे. आणि मग आपण जे काही नेक्स्ट आहे, नेक्स्ट सेशनला आपण नेक्स्ट सेशन घेऊ, नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट सेशन घेऊ आपण वर्ड पॉवर मेड इझी. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला फ्रेझर वर्ब विचारले होते बघा, लुक आफ्टर आणि टेक आफ्टर विचारलं होतं. मला सांगा, लुकची सांगा. लुक इन टू म्हणजे काय, लुक आफ्टर म्हणजे काय, लुक फॉर, लुक डाऊन. ठीक आहे. लुक अप टू म्हणजे काय. तसंच टेकचं सांगा. टेक इन म्हणजे काय, टेक ओव्हर म्हणजे काय, ओव्हरटेक म्हणजे काय, लुक आफ्टर म्हणजे काय, लुक डाऊन म्हणजे काय, टेक डाऊन म्हणजे काय. हे सगळ्यांचं आन्सर तुम्ही करा जर येत नसेल तर. जर तुम्हाला हे येत नसेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ सगळ्यांनी बघा. नेक्स्ट व्हिडिओला आपण द हिंदू आणि वर्ड पॉवर मेड इझी याचं एक कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला एक्स्ट्रा वर्ड मी करेल, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं असेल.